ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण ही ओवी पाहिली आहे. उत्पत्ती स्थिती संहार सर्व साक्षीत्वाचा व्यवहार या अवस्थातीत अपार आपे आप जो, याचा अर्थ आपण काल बघितला. ही 7वी ओवी होती. यानंतर 13 क्रमांकापर्यंत ज्या ओव्या आहेत त्या मी पाहिल्या. त्या ओव्यांमधल्या मुख्य विषयाची चर्चा आपली झालेली आहे. आणि आता पुनरावृत्ती नको म्हणून आपण थोडक्यात या 13 पर्यंतच्या सर्व ओव्या आता बघूया. 8वी ओवी आहे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि चौथा हा सर्वेश्वर, या वेगळा अपरंपार शुद्ध ब्रह्म तो. म्हणजे शुद्ध ब्रह्म म्हणजे शुद्ध परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा, निरुपाधिक ब्रह्म असा जो आहे. शुद्ध ब्रह्म म्हणजे निरुपाधिक ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा, तोच आत्मा. एकच शब्द सर्व, आणि वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्याला वेगळे नावं दिलेली आहेत, पण आहे एकच. दोन काहीच नाही, दुसरं काहीच नाही, सर्व ब्रह्मच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, एक तो परमात्माच केवळ आहे. तर आता या ओवीमध्ये कवी म्हणतात की ब्रह्मा विष्णू आणि रुद्र आणि चौथा हा सर्वेश्वर. हा चौथा कोण? तर आपण मागील चर्चेमध्ये पाहिलं होतं की जसं माया म्हणजे अज्ञान आणि परमात्मा हे दोन एकत्र आले की जसा ईश्वर तयार होतो, तसंच माया आणि म्हणजे बुद्धी आणि परमात्मा हे एकत्र आले की जीव तयार होतो. मग हा जो ईश्वर तयार होतो त्याला आपण मायेमुळे झालेला तो मायाधीश म्हणतो. आपण त्याला ईश्वराला आपण मायाधीश म्हणतो. मग तो ईश्वर कोणताही असो, मग ते राम कृष्ण मारुती गणपती कोणी ईश्वर असो, हे सगळे मायाधीश आहेत. त्यात परमात्मा आहे आणि मायेचा अंश आहे, म्हणून ते मायाधीश आहेत आणि म्हणून ते सगुण आहेत. तर हा मायेसोबत असलेला परमात्मा हा जो ईश्वर आहे तो, आणि त्याचे तो हा चौथा ईश्वर. आणि तीन कोण? मग त्याचे जे उपभाग झालेले आहेत ब्रह्मा विष्णू आणि रुद्र, जे जन्माला घालतात आणि संगोपन करतात. विष्णू होऊन ब्रह्मा होऊन जन्माला घालतात, विष्णू होऊन संगोपन करतात आणि रुद्र होऊन विनाश करतात. असे हे 3 देव. आणि जो प्रमुख देव आहे असे 4, आणि चौथा हा सर्वेश्वर म्हटला आहे म्हणून तो प्रमुख देव. त्याचे हे 3 भाग असे 4. यापेक्षा वेगळा, या वेगळा अपरंपार शुद्ध ब्रह्म तो. तर हा परमात्मा या चारहीपेक्षा वेगळा आहे असं या 8व्या ओवीमध्ये आणि कवीला सांगायचं आहे. त्यानंतर 9वी ओवी आहे याची परी पाहता जीव अविद्या विरहिता, काम्य कर्मातीता जाणीजे ऐसा. यात कवी असं म्हणतात याची परी पाहता. असाच जर आपण अध्यात्माचा अभ्यास केला तर त्याप्रमाणे हा जो जीव आहे हा खरं म्हटलं तर, जरी आपण त्याला अविद्याग्रस्त किंवा अज्ञानी जीव म्हणतो, पण तो तसं पाहिलं तर अविद्याग्रस्त नाही आहे, तो अविद्या विरहितच आहे. तो अविद्याविरहित कसा आहे? तो अविद्याविरहित एवढ्यासाठी आहे की एखाद्याला आपण अज्ञानी का म्हणतो? त्याला ज्ञान नाही म्हणून.
आणि मग ज्ञान झालं की तो अज्ञानी राहतो का? राहत नाही. त्याचा अज्ञानीपणा नष्ट होतो, त्याची अविद्या नष्ट होते. म्हणजे त्याची जी अविद्या आहे ही फक्त तत्कालिक आहे, किंवा ती अविद्या नाहीच, तो केवळ विद्येचा अभाव आहे. अविद्या नावाचं वेगळं असं काही अस्तित्वात नाही. तर अविद्या म्हणजे विद्येचा अभाव. अज्ञान नावाचं काही अस्तित्वात नाही. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव. जसं ज्ञान झालं की अविद्या नष्ट होते, ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होतं, तसंच अज्ञान झालं की विद्या नष्ट होते का? होत नाही. अविद्याने ज्ञान नष्ट होतं का? होत नाही. म्हणजे नष्ट फक्त अविद्याच होते किंवा अज्ञान होतं. ज्ञान कधी नष्ट होत नाही, विद्या कधी नष्ट होत नाही. ज्ञान आणि विद्या एकाच अर्थाने इथे वापरलेला आहे. याविषयी जर आपल्याला आणखी वाचायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवामध्ये एक पूर्ण अध्यायच 6वा किंवा 7वा अध्याय आहे, मला आठवत नाही. त्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान याचं निरसन कसं केलेलं आहे, आपण जरूर वाचा. थोडक्यात अविद्या ही देखील काल्पनिकच आहे असं इथे कवी मुकुंदराजांना म्हणायचं आहे. याची परी पाहता जीव अविद्या विरहिता, काम्य कर्मातीता जाणी जे ऐसा. हा परमात्मा जो आहे हा काम्य कर्मातीत आहे. काम्य कर्म म्हणजे कोणते? आपण सकाम कर्म आणि निष्काम कर्म पाहतो. ज्यामध्ये काही उद्देश आहेत, ज्यामध्ये हेतू आहेत, ते काम्य कर्म. आणि जे सहज विहित कर्म होत असतात ते सहज कर्म, निष्काम कर्म. तर हा काम्य कर्म विरहित म्हणजे अहेतुक असा जो आहे तो परमात्मा आहे. जो अविद्यारहित आहे तो परमात्मा आहे, असं या ओळीमध्ये 9व्या ओळीमध्ये जे आहे हे कवींना सांगायचं आहे. आता आपण 10वी ओळी बघू. स्थूल सूक्ष्म कारण, चौथा देह महाकारण, जागृती स्वप्न सुषुप्ती जाण, तुरिया चौथी. आपण काल बघितलं होतं की 3 देहत्रयातीत याचा अर्थ आपण बघितला होता. स्थूल देह दिसणारा जो देह तो स्थूल देह, अंतःकरण आहे तो सूक्ष्म देह, जीवात्मा आहे तो कारण देह, हे 3 देह पाहिले होते. आज चौथा देह इथे सांगतायत कवी. ते काय म्हणतात? चौथा देह महाकारण. हा जो महाकारण देह आहे, आपण ओंकारामध्ये पाहिलं तर 3 मात्रा आणि 3 मात्रानंतर जे आहे ते अर्धी मात्रा आणि अर्ध्या मात्रेनंतर वरती टिंब, असं आपण ओंकारामध्ये पाहिलं होतं. तर हा चौथा जो देह आहे हीच तुरिया अवस्था अशी आहे. तर स्थूल देह, सूक्ष्म देह, जीवात्मा आणि जो आहे परमात्मा, अशी ही चौथी अवस्था आहे. हाच जो आहे परमात्मा, हाच चौथा महाकारण देह आहे. आणि तीच जी आहे जागृती सुषुप्ती जाणं, जागृती स्वप्न सुषुप्ती जाणं, तुरिया चौथी. तर या तुरिया जी आहे ही चौथी अवस्था ही जीवात्म्याची अवस्था आहे. पण जीवात्मा आणि परमात्मा एक असल्यामुळे यांनी इथे स्थूल सूक्ष्म कारण, चौथा देह महाकारण, महाकारण म्हणजे परमात्मा असं म्हटलेलं आहे. आता 11वी ओवी. विश्व तेजस प्राज्ञ, प्रत्यगात्म सर्वज्ञ, हे अभिमानी सज्ञ, शबल त्वम पदार्थी. आता विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे तिन्ही त्या याच्या स्थिती आहेत. जीवात्म्याच्या तिन्ही ह्या स्थिती आहेत. विश्व म्हणजे काय? तर जागृत स्थिती ज्यामध्ये विश्वाचं दर्शन होतं ती स्थिती, म्हणून त्याला विश्वस्थिती म्हणतात किंवा जागृत स्थिती म्हणतात. त्या स्थितीमध्ये भगवंत, त्या स्थितीमध्ये जीवात्मा
हा विश्वस्थितीमध्ये असतो, जागृत असतो. त्यानंतर तेजस म्हटलं आहे. तेजस म्हणजे काय? स्वप्नस्थिती. या स्वप्नस्थितीमध्ये हा जो जीवात्मा आहे यांनी दिवसभर जे काही विश्व अनुभवलेलं असतं त्यानुसार त्याच्या इच्छेप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा त्याच्या आठवणींप्रमाणे एक तो नवीनच विश्व तयार करतो तेजस स्थितीमध्ये. तर हा जीवात्मा जेव्हा तेजस स्थितीमध्ये असतो म्हणजे स्वप्न स्थितीत असतो तेव्हा नवीनच जे काही 2 4 5 10 मिनिटं स्वप्न दिसतं आणि ते स्वप्नातलं विश्व असतं ते तयार करणारा हा जो जीवात्मा हा तेजस आहे. विश्व, तेजस आणि प्राज्ञ. आता प्राज्ञाचा अर्थ असा इथे घ्यायचा आहे आपल्याला, प्रायः अज्ञ. अज्ञ अज्ञ म्हणजे ज्याला काही समजत नाही असा. प्रायः म्हणजे बहुतेक करून ज्याला काही समजत नाही. ती कोणती स्थिती ज्यात आपल्याला काही समजत नाही? ती सुषुप्ती स्थिती, झोपेची स्थिती. झोपले की कुठे आपल्याला काही कळतं नाही, आपली बुद्धी काम करत नाही, मन इंद्रिय काहीच काम करत नाही, म्हणून ती सुषुप्ती स्थिती. तर ही जे 3 शब्द आहेत हे 3 स्थितींचे निदेशक आहेत, निर्देशक आहेत. कोणते? विश्व, तेजस आणि प्राज्ञ. पुढे काय म्हटलं यांनी? विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा सर्वज्ञ. हा जो प्रत्यगात्मा आहे, प्रत्यगात्मा म्हणजे जीवात्मा, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये आत्म्याचं जे प्रतिबिंब आहे, आत्मा जो प्रतिबिंबित होतो तो प्रत्यगात्मा. जसं आपण समजा 1 कोटी मडकी लहान लहानशी पाण्याने भरून ठेवली, मडकी किंवा बोळकी आपण म्हणतो ना, त्या संक्रांतीमध्ये बोळकी असतात, मातीची बोळकी लहान लहान. तर तशी बोळकी समजा पाण्याने भरून आपण ठेवली. 1 कोटी कल्पना करा, 1 कोटी ठेवली आणि त्या सर्वांमध्ये पाणी भरलं असलं तर दुपारी काय होईल? सगळ्यांमध्ये सूर्याचं प्रतिबिंब वेगळं पडेल. 1 कोटी प्रतिबिंब त्या सूर्यांची पडतील. तर ते प्रत्येक प्रतिबिंब झालं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं प्रतिबिंब झालं. तसंच आम्ही आमच्या करोडो लोकांमध्ये, करोडो अब्जो जीवांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे जो परमात्मा प्रतिबिंबित होतो किंवा परमात्मा प्रत्यक्ष असतो त्याला वेगवेगळं जे नाव आहे ते प्रत्येगात्मा असं नाव आहे. प्रत्येगात्मा म्हणजेच जीवात्मा. आणि हा जीवात्मा केवळ त्या आत्म्याचंच प्रतिबिंब असल्यामुळे, परमात्म्याचं प्रतिबिंब असल्यामुळे हा देखील सर्वज्ञ आहे. पुढे काय म्हटलं आहे ओबी मध्ये? विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा सर्वज्ञ, हे अभिमानी सज्ञ. आता ह्या अभिमानी देवता आहेत असं यांनी म्हटलं आहे. ह्या ज्या आहेत या अभिमानी देवता आहेत. विश्वाची ही जी स्थिती आहे, जागृत स्थिती आहे, ती जागृतीचा त्याला अभिमान आहे. म्हणून ती जी आहे जीवात्मा अशी ती देवता, ज्याला स्वप्नाचा अभिमान आहे, स्वप्नस्थितीमध्ये जो कारक आहे, स्वप्नस्थितीचा संचालक आहे, तो स्वप्नस्थितीचा संचालक असल्यामुळे तो स्वप्न स्थितीची देवता. आणि प्राज्ञ, प्राज्ञ म्हणजे झोप, प्राज्ञ म्हणजे झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये त्याला त्या सुषुप्तीचा अभिमान आहे, म्हणून ती झोपेची देवता. असं जागृतीची, स्वप्नाची, झोपेची देवता अशा 3 वेगवेगळ्या अभिमानी देवता आहेत असं इथे कल्पना केली आहे. संज्ञ म्हणजे नावाची. हे अभिमानी संज्ञ म्हणजे हे अभिमानी देवता, शबल त्वम पदार्थी, हे सगळे शबल आहेत. शबल म्हणजे सगुण आहेत. आणि हे तत् नाही आहे, मग काय आहे? हे त्वम आहेत. हे काय आहे? त्वम आहेत. तर त्वम पदार्थ जे आहे हे आपण एकदा चांगलं समजावून घेतलं होतं. तत् म्हणजे काय आहे आणि त्वम म्हणजे काय आहे? तर हे जे आहे सगळे शबल म्हणजे सर्व इथे सगुण आहेत असं आपण समजून घ्यायला पाहिजे.
आता इथे 12वी ओवी अशी आहे, या इतुकियांचा द्रष्टा, म्हणजे आतापर्यंत जेवढं वरती 5-6 ओव्यांमध्ये वर्णन केलं आहे हे सगळं साक्षी भावानी पाहणारा, या इतुकियांचा द्रष्टा तो ज्ञानगण तया प्रगटा. ज्ञानगण हा शब्द आत्ता काल परवा आला होता आणि त्यावर आपण बोललो होतो की परमात्मा हा म्हणजे हा ज्ञानमयच आहे. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयो असी असं अथर्व शीर्षात म्हटलं आहे आणि सर्वत्र जो आहे ते आणि आपण जेव्हा हे शिकू, महावाक्य शिकू, तेव्हा आपल्याला वेदांचं हे महावाक्य शिकावं लागणार आहे, उपनिषदांचं, प्रज्ञानम ब्रह्म म्हणून, की ब्रह्म हेच प्रज्ञान आहे, परमात्मा हा ज्ञानच आहे, प्रज्ञानच आहे, ज्ञानाशिवाय वेगळं असं काही त्याचं रूप परमात्म्याचं नाही आहे. आणि तो अपरिमित असं ज्ञान आहे, अमर्याद असं ज्ञान आहे आणि होमोजिनियस म्हणजे एकसंग निरअवयव असं ते ज्ञान असल्यामुळे त्या भगवंताला, त्या परमात्म्याला ज्ञानघन असं म्हणण्यात आलेलं आहे. हे परवा आपण पाहिलं. या इतुकियांचा द्रष्टा तो ज्ञानगण तया प्रगटा, शुद्ध बोलीजे प्रतिष्ठा जीवत्व निरासे. हे जीवत्वाचा जर एकदा निराश झाला, हा जीवात्मा परमात्मा समजावून घेतला आपण आणि त्यातलं जीवत्व काढून घेतलं, तर जे काही शुद्ध प्रतिष्ठान उरतं तोच हा ज्ञानघन परमात्मा आहे असं या कवींना, कवी मुकुंदराजांना या ओवीमध्ये सांगायचं आहे. आता आपण 13व्या ओवीमध्ये येतो. 13वी ओवी ही अशी आहे. शब्बल तो वाच्य पक्ष, शुद्ध बोलीजे लक्ष, लक्षी ऐक्य जाणीतल्या मोक्ष, सिद्धीची लाभे. आता यात वाच्य काय आहे आणि लक्ष काय आहे याचं अंतर केलं आहे, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि हे एकदा आपण समजावून घेतलं आहे, यात पाहताना ते परत एकदा समजावू. शब्बल तो वाच्य पक्ष, हा जो आपण शब्दशः अर्थ घेतो, काल परवा मी सांगितलं होतं की आपण जे वाचतो ते वाचल्यानंतर त्यात जे शब्द आहेत त्याचा आपल्याला मराठी किंवा ज्या कोणत्या भाषेत असेल त्या भाषेतनं आपण मराठी भाषांतर करून घेतो आणि त्या शब्दांचे अर्थ पाहतो आणि तसा अर्थ लिहितो. तर तो जो आहे तो वाच्य अर्थ झाला, तो वाच्य पक्ष झाला. तो शबल आहे, तो शबल म्हणजे सगुण अर्थ असा झाला. आता आणि शुद्ध बोली जे लक्ष, मात्र यातनं जो लक्षार्थ असतो तर हा लक्षार्थ हा वाच्य अर्थापेक्षा वेगळा आहे. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं, सांगायचं म्हणजे कोणी समजा वाटेत चालला आहे, एका रस्त्याने कोणी चालला आहे आणि त्या रस्त्याने त्याला एक माणूस दिसला. त्या माणसाला याने विचारलं, काय हो देशमुख कुठे राहतात? तर त्यांनी बोर्ड दाखवलं आणि सांगितलं की पहा ते जे झाड दिसतं ना आंब्याचं, त्याच्यावर कावळा बसलाय, ते झाड आहे तेच घर देशमुखांचं आहे, असं जर सांगितलं तर आता हा माणूस काय शोधणार आहे? पहिल्यांदा आंब्याचं झाड शोधेल, कावळा शोधेल आणि तेवढं शोधलं तर त्याला देशमुखांचं घर सापडेल. तर याच्यामुळे मुख्य जे शोधायचं आहे ते काय आहे? कावळा शोधायचा नाही आहे, आंब्याचं झाड शोधायचं नाही आहे, शोधायचं काय आहे? देशमुखांचं घर शोधायचं आहे. तसंच या वाच्य पक्ष जो आहे, हा वाच्य पक्ष आंब्याचं झाड आणि कावळा दाखवणारा आहे. आणि शुद्ध पक्ष किंवा लक्ष पक्ष कोणता आहे? लक्षार्थ कोणता आहे? देशमुखांचं घर हा लक्षार्थ आहे. म्हणून शबल जो आहे, सगुण जो आहे, तो काय आहे? फक्त वाच्य पक्ष आहे. आणि शुद्ध काय आहे? शुद्ध लक्ष काय आहे? देशमुखांच्या घरासारखंच तो जो परमात्मा आहे, तो अविनाशी परमात्मा जो आहे, तो सर्वव्यापी परमात्मा जो आहे, तो कृपाळू जो परमात्मा आहे, तोच शुद्ध लक्ष आहे. तर वाच्य पक्ष
आणि शुद्ध लक्ष किंवा लक्ष पक्ष हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर जे काही लिखाण सरते शेवटी परमात्म्याला लक्ष करतं, तर तो लक्ष पक्ष आहे किंवा तो लक्षार्थ आहे. आणि साधे लोक जे काही लिहितात तो वाच्य पक्ष आहे, तो शबल वाच्य पक्ष आहे. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. लक्षी ऐक्य जाणीतल्या मोक्ष सिद्धीची लाभे. हे जो लक्ष पक्ष आहे तो जर आपण एकदा जाणून घेतला, म्हणजे परमात्म्याचा पक्ष एकदा जाणून घेतला, भगवंताला जाणून घेतलं, तर अगदी हे निश्चित समजा की मोक्षाचा लाभ हा नक्कीच होणार आहे. मोक्षसिद्धी ही नक्कीच प्राप्त होणार आहे, असा या ओवीचा अर्थ आहे. आपण ठरल्याप्रमाणे 13 ओव्या आता झालेल्या आहेत आणि 14वी ओवी उद्या पाहू. सर्वांना माझे आशीर्वाद.